आलीस? ये बाईस. हो आले सासूबाई. काय ग? काय झालं? एवढा विचार कसला करते? अहो सासूबाई, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिथं ना मी बघितलं, माझी मैत्रीण वेगळा स्वयंपाक बनवते आणि तिची सासू वेगळा स्वयंपाक बनवते. एकाच घरामध्ये राहून दोन दोन चुली, कसं ना? आणि सासू काय एवढं खाते का हो? 2 तर चपात्या बनाव्या लागतात, मग त्याच्यासाठी वेगळं का? आणि हो सासूबाई, मी माझ्या मैत्रिणीचंच नाही सांगत, मी बहुतेक घरामध्ये असंच बघितले. अगं सून जेवण बनू शकते, पण सासूने केलेली लावालावी ती सहन करू शकत नाही. म्हणजे मी समजले नाही. मी समजावते तुला. सून जर दिवसभर घरामध्ये काम करीत असल आणि सासू त्याच्यामध्ये काही कमीच काढत असल, भाजी बनवली ती मीठच नाही मिरचीच नाही असं जर म्हणत असल, तर मग ती काय करणार सून ग? ती तेच म्हणाल ना, पटलं तर खा, नाही तर तुम्ही तुमचं करून खा, असंच बोलल ना ती. आणि प्रत्येक गोष्ट शेजारणीला जाऊन सांगितली तर कोणत्या सुनाला सहन होईल? ती राग राग करणारच ना. समजली? नाही समजलं? अगं प्रत्येक गोष्टीत 2 बाजू असतात. सुनात जर चांगली गोष्ट बघितली तर चांगलीच दिसते, वाईट गोष्ट बघितलं तर वाईटच दिसते. हो ना सासूबाई, अगदी बरोबर बोलतात तुम्ही. ते म्हणतात ना, तसं करायचं तसंच फेडायचं. अगं अक्का, आहे का घरात? कोण शिरपा? अरे या गरीब बहिणीकडं कस काय वाट चुकला? ये ये आत ये. अरे खाली का म्हणून बसलाय? वर बस, बस इथे. नाही अक्का, मी इथंच बरा आहे. अरे शिरपा, या गरीब बहिणीकडं काय काम काढलं? अगं अक्का, माफ कर. पाहिजे तर तुझ्या पाया पडतो, पण माझ्या बायकोला वाचव. अरे पण का रडतोस? काय झालं तुझ्या बायकोला? अगं अक्का, जीवन मरणाच्या दारात आहे गती, तिला वाचव. अगं 2 दिवसापूर्वी तिचा ऍक्सिडेंट झाला ग, खूप लागलंय आणि डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितलंय. 4 ते 5 लाख रुपये खर्च सांगितलाय. अरे शिरपा, ह्या बहिणीवर जेव्हा वाईट दिवस होते, पोराच्या शिक्षणासाठी मी वन वन फिरत होते रे, पण 1 रुपयाची कुणी मदत केली नाही बघ मला त्यावेळेस. आणि त्यावेळेस तुझी बायको काय म्हंटली आठवतंय तुला? आठवतंय? तेव्हा तुझी बायको म्हटली, पोराला एवढं शिकून मोठं करायचं असेल तर भीक मागा, आमच्याकडे बहिणी बाळासाठी पैसा नाही म्हणून. अशी म्हटली होती, तुला आठवतंय? अगं अक्का, सगळं आठवतंय ग मला, काही नाही विसरलो मी. पण काही करून तिला वाचव. आयुष्यभर मी तुझा ऋणी राहील ग, आयुष्यभर तुझा ऋणी राहील. अरे तुझ्या बायकोला आणि तुला कळलंच नाही रे, कशामध्ये पुण्य कमवायचं असतं आणि कशामध्ये नाही. लोक बहिणी बाळांचं करून किती पुण्य कमवतात, आणि तुम्ही, तुझ्यापेक्षा तुझ्या बायकोनी किती किती लाख मोळाचं बोलणं केलं आम्हाला. अक्षरशः मला थोड्या पैशासाठी वन वन फिरायला लावलं, पण दिवस बसून राहती नाही रे, प्रत्येकावर वेळ येत असते. हे चक्रव्यूह आहे, हे फिरतच राहतं. जाऊ दे, ह्या बोटाची कळकळ ह्याच बोटाला लागते. अगं अक्का, 17 जणांकडे हात पसरलेकडं, पण तुम्ही मदत नाही केली. काही केली तर जीवाभावाची तू माझी बहीण आहे, खरंच मदत कर मला. आयुष्यभर तुझ्या ताटाखालचं मांजर होऊन राहील ग अक्का, खरंच मदत कर मला. अरे शिरपा, रडू नको, आपलं रक्ताचं नातं आहे आणि हे नातं तुटल्याने तुटत नसते. माझे काही दागिने आहे ते घेऊन जातो, आणि त्या दागिन्यातून जे काही पैसे येतील त्याचा पण विलास करतोय बायकोचा. आले मी. खरंच ग अक्का, तू खूप महान आहे. या दरिद्री माणसालाच नाही समजलं, बहीण बालांचं केल्याने कमी नाही तर खूप काही भेटतं. माफ कर मला. हॅलो बाळा, हा कस काय तब्येत? हा, जीवाची काळजी घे, 2 जीवाची आहे. वेळेवर खात जा. काम एखादं काम राहिलं तर बाजूला ठेवत जा, पण वेळेवर खात जा. काय सगळेच काम करावं लागती? आणि तुझी सासू काय करती? अहो आई, मी काय म्हणते, काय ग तुला समजत नाही का मी फोनवर बोलते म्हणून? दे बरं तुझ्या सासूकडं.
तुझी जाव आहे, सासू आहे, करायला काय होतं त्यांना? त्यांना समजत नाही? दोन जीवाची एवढ्या दिवसांनी आनंदाची गोष्ट भेटली. हा, दे दे तुझ्या सासूकडं. अहो आई, ऐकून तरी घ्या, माझ्या पोटामध्ये खूप दुखतंय आणि त्रास पण होतोय. काय बाईचे कौतिक, काय गे, काय नाटकं चालली तुझी? जरा कुठं फोनवर बोलत असलं का लगेच तू काही ना काही दुखायला लागत. काल चालली डॉक्टरकडे जाऊन तू? मग आता काय होतंय? काही खाल्लं असं ना बरं त्यांनी दुखत असेल पोटात. आणि ते हाय ती कामं करून घे, नंतर आराम कर. हा बोल ना बाळा. आणि हो, तुझी सासू जर तुझ्याकडे लक्ष देत नसेल ना, तर मी तुझ्या भावाला पाठवते. इकडे निघून ये तू. तुझी व्यवस्थित काळजी घेते मी. आणि तुझ्या सासूला कसं कळत नाही का? 4 पोरांची आई झाली तरी कळत नाही कशी काळजी घ्यावा दोन जीवाच्या लेकीची. आई, आपल्याला मामाच्या गावाला कधी जायचंय? सगळे मुलं मामाच्या गावाला गेले, फक्त आपणच राहिलो. उद्या जाऊ ना आपण. हो बाळा, जाऊ आपण, पण आता नाही, नंतर जाऊ. अगं पोरगी म्हणते तर जा, 2-3 दिवस जाऊन ये ना माहेरी. बाळा तू आता अभ्यास कर जा. अगं अश्विनी, 2-2 वर्ष तू माहेर जात नाही. याच्या अगोदर तू महिन्याला माहेरी जायची. काय झालंय का असं? तुझ्यात आणि भैयात काय झालंय का? अहो, भैयाला फोन केला का भैया फोन उचलत नाही. आणि फोन इकडून तिकडून उचलला की माझ्याशी बोलण्याचं टाळतच राहतो. इकडं आहे तिकडं आहे असं सांगत राहतो. आणि आता मला फोन सुद्धा करूशी वाटत नाही, कारण की ते आता शहरामध्ये गेले आणि शहरामध्ये त्यांनी स्वतःचा फ्लॅट वगैरे घेतला. तर त्यांना गरीब बहिणीची आठवण सुद्धा येत नाही ना, आणि त्यांना लाज वाटते. त्यासाठी मग म्हणून मला जाऊ वाटत नाही तिथं. कुठल्या ना कुठल्या कारणावरून अपमानित केलं जातं तिथं. अगं बरोबर आहे तुझं. आपली परिस्थिती गरीब आहे आणि त्यांची परिस्थिती श्रीमंत आहे, त्याच्यामुळे लाज वाटत असेल त्यांना. एकेकाळी त्यांची परिस्थिती आपल्यासारखीच होती, तेव्हा तर ते खूप चांगले बोलायचे. मला हे कळत नाही, पैसा आल्यावरच माणूस एवढा का बदलतो? अहो, जोपर्यंत भैयाचं लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत सर्व व्यवस्थित होतं. जेव्हा त्याचं लग्न झालं सर्व गोष्टी बदलत गेल्या. आणि भैया सुद्धा आता खूप दूर गेला आमच्यापासून. आणि हो, जोपर्यंत माहेरात आई वडील असतात तोपर्यंतच माहेर पण असतं. एकदा आई वडील गेले तर मुलीचं माहेर पणच संपतं. आणि कोण भाऊ आणि कोण भाऊजया, कोणी कोणाचं नसतं. आणि एक बहीण जेव्हा फोन करते भावाला, त्यांना वाटत असतं काही इस्टेटिंग मध्ये हिस्सा मागेल, पण तसं काही नसतं हो. एक आई बापाच्या नंतर एक भाऊ आणि एक बहीणच एकमेकांना असतं, पण त्यांना कोण सांगणार हे? माहेरात गेल्यानंतर भाऊजांना असं वाटतं का काही न्यायलाच आल्या, आणि त्या भावांचं कान भरवतात का ताई आल्यानंतर हे करतील आणि ते करतील. पण ते का विसरतात? त्यांचं पण माहेर असतं आणि त्यांना सुद्धा भाऊजय असतात. मग ते काय हे विसरून चालतात? हो, खरं आहे ग. तू प्रत्येक वेळेस माहेरी गेल्यानंतर मी प्रत्येक वेळेस तुला सांगत असतो, भले बाईयांनी तुला काही दिलं नाही दिलं त्याच्यावर राग रुसवा करू नको. कारण आपल्याला देवाने दिलंय ते आपल्यासाठी भरपूर काय आहे. त्यांच्या संपत्तीवर आपण का लक्ष ठेवायचं? मला ह्या गोष्टी नाही पटत. पैसाच म्हणजे सगळ्या गोष्टी नसतात ग. शेवटी काही केलं तरी बहीण भावाचं नातं हे पवित्र नातं कशासाठी बनवलंय? मग आपण एवढं चांगलं राहून पण ते असं का वागतात मला तेच समजत नाही. काही नाही ग, गैरसमजामुळं सगळी नाती तुटायला लागल्यात, दुसरं काही नाही. फोडून तोडून टाक सगळी भांडी. तुझ्या बापाकडूनच आणली ती. जेवायला झाला असेल तर मला वाढून दे, पोटाला भूक लागली तर. ठीक आहे, चपाती झाले का आणते जेवायला. अगं वेळेवर कुठलं काम केलंय का तू? तुमच्यासारखं गल्ली फिरून यायचं काम नाही मला. सगळं घरातलं काम करावं लागतं मला. अगं आमच्या काळात असं होत नव्हतं. कसं? आमच्या काळात सुना सासांना उलट फिरून बोलत नव्हत्या. सासा बघितलं का लटलट कापायच्या. आमच्या पण काळात असं नाही चालत. काय गे, चालत नाही म्हणजे कसं? सासूनी पण सुनेला लेकीसारखं सांभाळावं लागतं. अगं नशीब समज तुझं, मी माझ्या घरामध्ये तुला ठेवलं, नाही तर माझ्या लेकाला सांगितलं ना 1 मिनिटात तू बाहेर जाशील घराच्या. तुमच्या या गैरसमजामुळे आज कित्येक सासरा वृद्धाश्रमामध्ये राहतात. ठीक आहे, तर या गोष्टीचा आज निर्णय लागलाच पाहिजे.
माझा मुलगा तुझ्यावर प्रेम करतो का माझ्यावर प्रेम करतो याचा निर्णय लागल्याशिवाय मी पाण्याला हात सुद्धा लावणार नाही. बरं ठीक आहे, बघूच मग आज. अगं काय झालंय? तुम्ही दोघींनी असं तोंड का पाडलंय? तुम्हाला आज एक निर्णय घ्यावाच लागेल. तुमचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे का तुमच्या आईवर आहे? हे बघ, एका पुरुषाच्या आयुष्यामध्ये जेवढी आई महत्वाची आहे तेवढीच बायको पण महत्वाची आहे. अगं मला माहित आहे तुमची जागा वेगवेगळी आहे. हे बघ, एकीकडं माझी आई आहे, तिने मला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं आणि माझं जीवन घडवलं. अगं आयव, एकीकडं माझी बायको आहे, ती माझ्या जीवनात आली आणि माझी जीवनसाथी झाली. आणि हो, बाकी तुम्ही म्हणत होता ना सगळ्यात जास्त कुणावर प्रेम आहे, तर माझं दोन्हींवर पण सारखंच प्रेम आहे. मला दोघी पण सारख्याच महत्त्वाच्या आहेत. मग आता तुम्हाला काय समजायचंय ते तुम्ही समजून घ्या. हो, पण तुमच्या अशा वागण्यामुळं माझ्या ह्या घराचं स्वर्ग नाही तर नरक जरूर होणार. असं कसं या घराचा नरक होऊन देईन मी? या घराचा मी स्वर्गच होऊन दाखवील. सुनबाई, चुकलंच माझं. जा जेवणाची तयारी कर, आपण एकत्र बसून जेवू. ठीक आहे सासूबाई, चुकलं माझं. आज आपण ना सर्व एकत्र जेवण करूया. चला मग. सासूने सुनेला मुलीप्रमाणे आणि सुनेने सासूला आईप्रमाणे जपलं ना, त्या घराचा कधीच नरक होऊ शकत नाही. त्या घराचा स्वर्गच होऊन राहणार.